तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलता रडतच अधिपतीला म्हणत असते की मी इथे येऊन खरंच चूक केली का रे. मला असं वाटलं होतं की मी घरी परत आल्यावर तुला आनंद होईल, पण तू मात्र मला आई म्हणायला सुद्धा तयार नाही. माझ्याकडे साधं बघतही नाही तू. हेच संस्कार केलेत का भुवनेश्वरीने तुझ्यावर. आणि मग ती रडू लागते आणि ते बघून अधिपतीला सुद्धा वाईट वाटतं. मग तो चारुलताला समजावत म्हणतो की हे बघा, तुम्ही सुद्धा मला समजून घ्या. आधीच आम्ही आईसाहेबांसोबत जे काही घडलं त्या धक्क्यातून बाहेर आलो नाही, त्यातच तुम्ही परत आलात आणि म्हणायला लागलात की आम्हाला आई म्हण. मग तुम्ही सुद्धा समजून घ्या ना की मी हे सगळं कसं सहन करायचं. आणि ते ऐकून चारुलता म्हणू लागते की अरे अधिपती, पण जे काही घडलं त्यात माझी चूक होती का. आणि तू मला आई म्हणावं असं वाटणं चुकीचं आहे का. मी 9 महिने तुला पोटात वाढवले, तुला जन्म दिलाय. तुझ्या आयुष्याची पहिली 7-8 वर्ष मी तुझ्या सोबत होते. त्यानंतर भुवनेश्वरी आल्या. मात्र या सगळ्यावर अधिपती काहीच उत्तर देत नाही. तर दुर्गी हे सगळं काही लपून ऐकत असते आणि खूप खुश होत असते. तर अक्षरा चारुलताला समजावत असते की आई, तुम्ही प्लीज यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. मात्र चारुलता म्हणते की नाही अक्षरा, अजून किती दिवस तू माझी अशी खोटी समजूत काढणार आहे. आणि त्याचवेळी मग चारुहास सर मध्ये पडतात. ते अधिपतीला म्हणत असतात की तुला लाज वाटत नाही का तुझ्या जन्मदात्या आईसोबत असं वागायला. अरे एकदा बघ तिच्याकडे. आणि मग ते चारुलताला सुद्धा म्हणतात की बघितलं ना चारू, त्या भुवनेश्वरीने आपल्या मुलावर कसं गारुड केलंय आणि म्हणूनच मला त्या बाईचा खूप राग येतो. तिनेच अधिपतीची अशी अवस्था केली आहे. आज तो त्याच्या जन्मदात्या आईबापांचं सुद्धा ऐकायला तयार नाहीये. आणि ते ऐकून मग अधिपती चिडतो आणि चारुहास सरांसोबत वाद घालू लागतो. त्या दोघांचा वाद खूपच वाढतो. अक्षरा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते दोघेही गप्प बसत नाही. चारुहास सर भुवनेश्वरीबद्दल वाटेल ते बोलत असतात, तिला नावं ठेवत असतात आणि ही गोष्ट अधिपतीला अजिबात आवडत नाही. तो चारुहास सरांना अनेकदा गप्प बसायला सांगतो, पण ते काही गप्प बसत नाही. उलट ते अधिपतीला म्हणत असतात की आज मला बघायचंच आहे की तू कोणत्या थराला जातोस ते. आजपर्यंत मी गप्प बसलो कारण मला असं वाटत होतं की जे काही घडतंय त्यात तुझी काही चुकी नाही. मात्र आज मला कळतंय की तूच पूर्णपणे चुकीचा आहेस ते. आणि ते ऐकून मग अधिपती अजूनच चिडतो. अक्षरा त्याला बाजूला घेऊन जात शांत करत असते. मात्र चारुहास सर त्यावेळी गप्प बसत नाही. उलट ते अक्षरालाच म्हणतात की अक्षरा, तू मध्ये पडू नको. आज मलाही बघायचंय की हा काय करू शकतो ते. माझ्यावर हात उगारणार आहे ना, मग उगार. आणि ते ऐकून मग अधिपती त्यांच्या अंगावरच धावून जातो, पण अक्षरा त्याला थांबवते. तर दुर्गी हे सगळं काही बाहेरून लपून ऐकत असते आणि खूपच खुश होत असते. तर इकडे चारुहास सर अधिपतीला म्हणत असतात की एकदा डोळे उघड आणि आजूबाजूला बघ, म्हणजे तुला कळेल की त्या भुवनेश्वरीने तुला गुलाम बनवलं आहे. जेव्हा बाहेरचे लोक तुला अडाणी म्हणतील ना, तेव्हा तुला कळेल की त्या बाईने तुझी काय अवस्था करून ठेवली येते. आणि त्याच वेळी मग चंचीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती दुर्गीला काय झाले ते विचारत असते. तर दुर्गी तिला सांगते की आतमध्ये बापलेकांची भांडणं चाललीत. आणि ते ऐकून चंचीसुद्धा खुश होते आणि दाराला कान देऊन ऐकू लागते. तर इकडे अक्षरा अधिपतीला आणि चारुहासला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते. अधिपती अक्षराचं ऐकतो देखील, पण चारुहास सर काही गप्प बसत नाही. ते अधिपतीचा हात पकडत म्हणतात की तू अनेकदा माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला आहे, मग आज सुद्धा तसंच कर. मला बघायचंय की तू अजून किती खालच्या थराला जातोस ते. मात्र अधिपती तसं काही करत नाही. तो चारुहास सरांना अनेकदा गप्प बसायला सांगतो, पण ते काही गप्प बसतच नाही. आणि त्याचमुळे त्या दोघांमधील वाद हा वाढतच जातो. शेवटी अधिपती त्या खोलीतून बाहेर पडतो. आणि मग त्यानंतर चारुहास सर चारुलताला म्हणू लागतात की बघितलं ना, आपला मुलगा आपल्याशी कसा वागतोय ते. आणि मग त्यानंतर त्यांचीच तब्येत बिघडते. अक्षरा त्यांना शांतपणे बसायला सांगते, पाणी देते. आणि मग ती चारुलताला म्हणते की आई, तुम्ही काळजी करू नका. अधिपतींना वेगळ्याच गोष्टींमुळे राग आला होता. मात्र चारुलता म्हणत असते की अक्षरा, अजून किती दिवस तू माझी अशी समजूत काढणार आहेस ग. मला आता खरंच असं वाटते की उगाच मी या घरी परत आले. मी आले नसते तर हे असं सगळं घडलंच नसतं. पण अक्षरा म्हणत असते की आई, तुम्ही प्लीज असं
असं बोलू नका. हे घर तुमचं आहे, ही माणसं तुमची आहेत. पण चारुलता रडतच म्हणते की कोणती माणसं? इथे माझा मुलगाच मला त्याची आई म्हणायला तयार नाही, मग मी कोणाला माझं म्हणू या घरातल्या भिंतींना का? आणि तिचं असं बोलणं ऐकून अक्षराला देखील वाईट वाटतं आणि मग ती अधिपतीसोबत बोलायला जाते. पण अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई, तुम्ही त्या दोघांचं काही वकीलपत्र घेतलं आहे का? तुम्ही का त्यांची बाजू घेऊन माझ्याशी बोलताय? मात्र अक्षरा त्याला शांतपणे समजावते की अधिपती, ते तुमचे आई वडील आहेत, वयाने मोठे आहेत, तुम्ही त्यांच्याशी असं बोलायला नको होतं. तुम्ही प्लीज एकदा विचार करा की चारुलता मॅडमला किती वाईट वाटत असेल या गोष्टीचा. तर दुसरीकडे झालेल्या भांडणांमुळे दुर्गी आणि चंची खूपच खुश असतात. पण तितक्यात मग आजी त्या ठिकाणी येते आणि त्या दोघींनाही ओरडते. मात्र दुर्गी आणि चंची आजींच्या मनात चारुलताविषयीच गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे चारू हा सरांना स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि ते चारुलताची माफी मागत म्हणत असतात की मला माफ कर, माझ्यामुळे आणि अधिपतीमुळे तुला त्रास झाला, पण मी तरी काय करू ग? आज मला खरंच स्वतःवर ताबा ठेवता नाही आला. मी जे काही बोललो ना ते बोलणं गरजेचं होतं, त्याशिवाय अधिपतीला कळलं नसतं. पण तू प्लीज असा विचार करू नकोस की तू उगाच या घरात आली. खरं तर तुझ्यामुळे या घराला घरपण आलं. मात्र चारुलताला घडलेल्या प्रकाराचा खूप त्रास झालेला असतो आणि त्यामुळे ती काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला समजवण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करत असते, पण अधिपती काही ऐकायला तयार नसतो. तो अक्षराला म्हणत असतो की मास्तरीणबाई, प्लीज आपण या विषयावर काहीच बोलायला नको, नाहीतर आपल्यात भांडणं होतील. आणि त्यामुळे अक्षरा म्हणते की ठीक आहे, आता आपण या विषयावर काही बोलायचं नाही, पण मला तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही चारुलता मॅडमची एकदा माफी मागा, कारण त्यांना तुमच्याकडून प्रेमाची, मायेची अपेक्षा आहे, पण तुमच्या वागण्यामुळे त्या खूप दुखावल्या गेल्यात. मात्र अधिपती माफी मागायला तयार नसतो. पण अक्षरा म्हणते की जर तुम्हाला स्वतःहून माफी मागावीशी वाटत नसेल ना, तर माझ्यासाठी माफी मागा, माझा हट्ट म्हणून, पण प्लीज एकदा तुम्ही त्यांना सॉरी म्हणा, बाकी मला दुसरं काही नको. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती आणि अक्षरा चारुलताच्या खोलीत जातात आणि त्या खोलीत गेल्यावर त्यांना मोठा धक्काच बसतो, कारण त्या ठिकाणी भुवनेश्वरी उभी असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.